श्री स्वामी समर्थ स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, पुढील 10 मिनिटात तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आमचा हा शब्द आहे. विश्वास नसेल तर थांब, जरा डोळे मिटून शांत बस. मनाला सांग, आज मी ऐकणार आहे. बाळा, तुझ्या छातीत जे काय ओझं आहे ना, ते शब्दात सांगता येत नाही. लोकांसमोर हसतोय पण एकट्यात तुटतोय. रात्री आता उशी भिजते डोळ्याच्या अश्रूंनी, पण सकाळी चेहऱ्यावर हसू आणतो. कोणी विचारलं कसं आहे तर सहज म्हणतो छान आहे. पण आतून आतून एक वादळ सुरू आहे. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. वादळ कायम राहत नाही. ते येतं फक्त तुला तुझी ताकद दाखवायला. तू आता विचारतो, का माझ्याच वाटेला इतकं दुःख? मी एवढं तर काय चुकलो? देवा, आता माझंच का आयुष्य इतकं कठीण का? बाळा, जीवन शिक्षण आहे, जीवन परीक्षा आहे आणि तू आता नापास होण्यासाठी जन्माला आलेला नाही आहे. तुझ्या त्या डोळ्यात अजून स्वप्न आहे. देवाने आता म्हणजे आता अजून काय हार मानलेली नाही आहे. तुझ्या आता मनात अजून आशा आहे, म्हणजे उद्या अजून जिवंत आहे. ज्यांनी आता तुला सोडलं त्यांना जाऊ दे. ज्यांनी तुला आता तोडलं त्यांना माफ करून टाक. कारण रागाचं ओझं आता तुला जड होते, त्यांना आता नाही आहे. तू आता खूप सहन केलंय, खूप वेळ गप्प राहिलंय, खूप वेळ आता स्वतःच्या मनाला समजावलंय, मी ठीक आहे, हेही जाईल. आणि खरंच सगळं आता जात बाळा. आता दुःखही जातं, अंधारही सरकतो, रात्रही संपते. तू स्वतःला तर कमी समजतोय, पण तुला माहिती आहे का, हिरा जेव्हा जमिनीत असतो तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही, पण वेळ आली की त्याची किंमत जग देतं. तसंच तू आहे. आता कदाचित तुझी किंमत कोणी ओळखत नसेल, पण वेळ बदलेल. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, कारण विश्वासात चमत्कार असतो. आज तुझ्या हातात काही नाही, पण उद्या तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळेल. तू आता पडला आहेस, हो मान्य आहे, पण तू आता संपलेला नाही. जो उठतो तोच खरा जिंकतो. तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर बाहेर नाही, ते तुझ्या आत आहे. शांत बस. मनाला आता विचार, मी आता खरंच हार मानणार आहे का? आतून आता आवाज येईल, नाही, तोच देवाचा आता आवाज आहे, तोच स्वामींचा संकेत आहे. तू एकट्या नाहीच आहे. तुझ्या त्या प्रत्येक अश्रूमध्ये त्यांची आता नजर आहे. तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये त्यांची साथ आहे. आज जर काही आता मिळालं नाही तर उद्या तर नक्की आता मिळेल. आणि आधी आता स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःला आता मिठी मार. स्वतःला सांग, मी पुरेस आहे. तुझं आयुष्य आता संपलेलं नाही, ते फक्त आता वळणावर आहे. आणि वळणानंतर नवा रस्ता आता असतो. स्वामी म्हणतात, 10 मिनिटात उत्तर मिळेल. उत्तर हेच आहे, धीर धर, विश्वास ठेव, स्वतःवर प्रेम कर आणि चालत राहा. कारण एक दिवस तू आता मागे होऊन पाहशील आणि म्हणशील, त्या आता कठीण दिवसांनी मलाच घडवलं. तो दिवस दूर नाही बाळ. फक्त अजून थोडं सहन कर, थोडं अजून चल, थोडं अजून लढ, थोडंसं अजून हस. आणि लक्षात ठेव, तुझं आयुष्य अजून सुंदर होणार आहे. हीच तर स्वामींची खात्री आहे. तू बाहेरून तर शांत दिसतोय, पण अजून आता खूप अस्वस्थ आहे. रात्री आता झोप येत नाही. डोळे मिटले की आता विचार सुरू होतात, काय होईल? मी योग्य करतो आहे का? माझं आयुष्य असंच राहणार का? आज त्या आता सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे, पण उत्तर बाहेर नाही, ते तुझ्या आत आहे. पहिलं आता उत्तर, तू चुकीच्या मार्गावर नाही. तुला वाटतंय की तू आता उशीर सुरुवात केली आहे, लोक पुढे गेलेत, तू मागे राहिले, पण प्रत्येकाची वेळ आता वेगळी असते. फुल आता एकाच दिवशी आता उमलत नाही. काही येतात सकाळी, काही दुपारी, काही संध्याकाळी. तुझी त्या वेळ आता येते आहे. आता दुसरं आता उत्तर, ज्याने तुला सोडलं ते आता तुझ्यासाठी नव्हते. तू आता खूप आता मनाने जगतोय, विश्वास ठेवते, प्रेम करतोय, पण काही लोक तुझ्या त्या आयुष्यात एक फक्त धडा शिकवायला आले होते. त्याने तुला आता दुखावलं, पण त्याने आता तुला मजबूतही केलं. तिसरं उत्तर, पैशाची अडचण कायमची नाही. हो, आज परिस्थिती कठीण आहे, जबाबदारी आहेत, घरच्यांची अपेक्षा आहे, कधी कधी खूप दडपण होतं, पण लक्षात ठेव, मेहनत कधीच वाया जात नाही. तू प्रामाणिक आहे, तू प्रयत्नशील आहे, तू हार मानलेली नाही, म्हणून फक्त आता फळ नाही आहे. चौथं उत्तर, भीती सोड. तू निर्णय घ्यायला तर घाबरतोय. जर आता चूक झाली तर, जर अपयश आलं तर, पण बाळा, अपयश म्हणजे शेवट नाही, तो मार्ग आता बदलण्याचा संकेत आहे. चूक करशील पण शिकशील, शिकशील म्हणून वाढशील. 5वं उत्तर आहे, स्वतःवर विश्वास ठेव. तू आता स्वतःला कमी लेखतो, स्वतःबद्दल वाईट बोलतो, माझ्याकडून नाही होणार असं म्हणतो. आजपासून हे वाक्य बंद कर. दररोज सकाळी स्वतःला सांग, मी सक्षम आहे, मी प्रयत्न करणार आहे, मी आता हार मानणार नाही. 6वं आता उत्तर, आई वडिलांचा आशीर्वाद तुझी ताकद आहे. त्यांच्या डोळ्यात बघ, त्यांना तर तुझ्यावर विश्वास आहे. तू पडशील तर ते उचलतील, पण तू आता प्रयत्न सोडू नको. 7वं उत्तर आहे, राग आणि दुःख मनातून साठवू नको. कोणी आता दुखावलं असेल तर माफ कर, कारण राग तुझीच ऊर्जा खातो. शांत मनाने पुढे जा. 8वं उत्तर, तुझं स्वप्न जप, लहान असो वा मोठं. लोक हसले तरी चालतील, पण तू थांबू नकोस. मोठं काही करायचं असेल
लोकांच्या बोलण्यात आता दुर्लक्ष करावं लागतं. नवं उत्तर तुझी परीक्षा संपत आली. आज जे काय कठीण वाटते ते कायमचं नाही. पहाट होण्याआधी रात्र आता काळी असते. तुझी पहाट आता जवळ आहे. 10वं आणि सर्वात मोठं उत्तर, तू एकटा नाही. तुझ्या आता सोबत तुझी आता श्रद्धा आहे, तुझी मेहनत आहे, तुझी आता कृपा आहे. तू अजून जिथे आहेस ना तिथून आता सुरुवात कर. लहान पावलं टाक. मोठ्या त्या गोष्टींची चिंता सोड. रोज आता थोडंसं काम कर, थोडं शिक, थोडंसं स्वतःला सुधार आणि बघ हळूहळू बदल दिसायला लागेल. एक दिवस तू मागे येऊन बघशील आणि म्हणशील त्या कठीण दिवसांनी मला घडवलं. आज तुझ्या आता प्रश्नाचं उत्तर मिळाले. उत्तर हे आहे, विश्वास ठेव, प्रयत्न कर, थांबवू नकोस. बाकी सगळं योग्य वेळी होईल. तू इतका आता घाबरला आहे की आता तुझ्या मनाचा आवाज तुला आता ऐकू येत नाहीये. 10 मिनिटं थांब, काही करू नको, श्वास हळू घे. आता मनात विचार कर, तुझ्या त्या प्रश्नाचं काय आहे. जर आता तो पैशाचा आहे तर उत्तर आहे. तर आता प्रयत्न सुरू ठेव. घाईने निर्णय घेऊ नको. स्थिर राहा, मार्ग तयार होत आहे. जर तो आता नात्यांबद्दल आहे तर आता उत्तर आहे, संवाद कर, मन मोकळं कर, गैरसमज कमी कर. जर तू आता आरोग्याबद्दल आहे तर उत्तर आहे, स्वतःची काळजी घे, उद्या नाही आजपासून. बाळ, तू अनेकदा तर संकेत मागतोय आणि जेव्हा तर संकेत मिळतो तेव्हा दुर्लक्ष करतो. आज दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या मनात जी काही भीती आहे तीच आता तुझं उत्तर लपवत आहे. भीती आता सोडलीस की मार्ग आता दिसेल. स्वामी म्हणतात, तुझ्या त्या गोष्टीपासून पळतोय तीच गोष्ट आता तुझं समाधान आहे. कदाचित तुला एखादा आता निर्णय घ्यावा लागेल. तू आता टाळतोयस, घाबरतोय, पण सत्याला जर सामोरे गेलास की मन आता हलकं होतं. तुझ्या त्या आयुष्यात आता पुढे एक बदल आता येणार आहे. तो आता छोटा असू शकतो पण महत्त्वाचा असेल. आजचा हे 10 मिनिटं तुला आता दिशा देणार आहे. तू आता स्वतःवर आता विश्वास ठेवायला शिक. लोक काय म्हणतील याचा आता विचार कमी कर. तुझं आयुष्य तुझं आहे. तू आता जेव्हा आता शांत बसतो तेव्हा आता तुला आता आतून उत्तर मिळेल. कधी लक्ष दिसत आता आहे का? किती आता वेळ अचानक आता मनात स्पष्ट विचार येतो. तो आता किती तो संकेत आहे. आता तो संकेत स्पष्ट होईल. तू हरलेला नाहीस आहे, फक्त थोडं तर थकलं आहे. तुझं स्वप्न आता अजून जिवंत आहे. तुझं घर अजून तर तुझी आता वाट पाहत आहे. तुझं तर भविष्य अजून लिहायचं आहे. 10 मिनिटात सगळं आता बदलणार नाही, पण तुझा आता विचार बदलेल आणि हा विचार बदलला की आयुष्य आता बदलायला सुरुवात होते. तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे, हो होईल, पण संयम हवा. हो, मार्ग आहे, पण धैर्य हवं. हो, तुझं चांगलं आता होणार आहे, पण विश्वास हवा. आजपासून स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्या कष्टाची किंमत आहे, तुझ्या प्रार्थनेची ताकद आहे. तू एकटे नाही, तुझ्या पाठीशी आता कृपा आहे. या आता क्षणी आता डोळे मिट आणि मनात विचार कर, मला जे काही योग्य आहे ते आता मिळू दे आणि मग सगळे आता माझ्यावर सोड. 10 मिनिटं संपल्यावर तुला आता हलकं वाटेल, कारण उत्तर मिळालं आहे. ते कदाचित शब्दात नाही आहे, पण मनात आहे. स्वामी म्हणतात, तुझा प्रश्न आता पैशाचा असो, नोकरीचा असो, प्रेमाचा असो किंवा घरातील तणावाचा असो, उत्तर जवळच आहे. पण आधी तू आता घाबरणं सोड. तू आता वारंवार विचार करतो, का माझ्या त्या बाबतीत असं होतंय, मीच का आता दुर्दैवी आहे. आता बाळा, तू आता दुर्दैवी नाही, तू आता निवडला गेला आहेस. देव जेव्हा आता मोठं काही देणार असतो तेव्हा आधी परीक्षा घेतो. आजचा क्षण साधा नाही, हा संकेत आहे. हा योगायोग नाही, हा स्वामींचा इशारा आहे. तुझ्या मनात ज्या काही व्यक्तीचा विचार चालू आहे तितक्याची आता लवकरच बोलणं होईल. त्या आता कामाबद्दल तू आता समभ्रात आहे, ज्याबद्दल आता स्पष्ट दिशा मिळेल. त्या शब्दांची, त्या पैशांची चिंता आहे, त्यासाठी आता नवा मार्ग उघडेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, उत्तर बाहेर नाही, उत्तर तुझ्या आतच आहे. तू आता स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली की सगळं आता बदलायला लागेल. स्वामी म्हणतात, आजपासून 3 गोष्टी कर. पहिली, नकारात्मक बोलणं बंद कर. नाही होणार, माझ्या आता वाक्याने माझ्या शक्य नाही आहे, ही शब्द आता आयुष्यातून काढून टाक. दुसरी, दररोज 2 मिनिटं शांत बस, डोळे मिटून फक्त श्वासावर लक्ष दे. मन शांत झालं की देवाचं उत्तर ऐकू येतं. तिसरी, आता कृतज्ञता ठेव. जे काही आता त्यासाठी धन्यवाद दे, जे नाही त्यासाठी तक्रार करू नको. बघा, तुझ्या घरात जे काही तणाव आहे ते आता कायमचं नाही, तो थोडा वेळ आहे, थोडी तर परीक्षा आहे. तो आता खूप आता सहन केलं आहे. कोणी आता पाहिलं नाही, कोणी आता समजून घेतलं नाही, पण स्वामी पाहत आहे. तुझ्या डोळ्यात आता पाणी, त्यांना आता दिसतं. तुझं एकटेपण त्यांना जाणवतं आणि म्हणून आज हे म्हणतात, घाबरू नकोस. तुझ्या जीवनात एक नवा अध्याय आता सुरू होणार आहे. हळूहळू बदल दिसेल, लोकांचा आता स्वभाव बदलेल, परिस्थिती सुधारेल, पण आधी तू आता बदल. मनात राग ठेवू नको. ज्याने दुखावलं त्यांना माफ कर. कारण आता माफ केलं की आता मन हलकं होतं. आता हलका मनात आता माणूस लवकर आता पुढे जातो. स्वामी म्हणतात, आज झोपण्याआधी एखाद्या आमचं नाव घे. फक्त इतकंच म्हण, स्वामी, आता माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर मला तर स्पष्ट दाखवा. आणि त्याचा विश्वास ठेव, पुढील काही दिवसात तुला आता एखादी आता व्यक्ती भेटेल, एखादा फोन येईल, एखादी संधी मिळेल, जे आता तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर ठरेल. कधी कधी उत्तर त्या शब्दात नसतं, ते परिस्थिती असतं. तुझी त्या मेहनत वाया जाणार नाही. तुझा तर संयम आता फळ देईल. तुझा त्या विश्वास तुझा उंच नेईल. बाळा, तू एकटा नाहीस आहे, तुझ्या पाठीशी तर स्वामींचा हात आहे.
आता मनातून आता भीती काढ, छाती ताठ कर, स्वतःला सांग मी आता जिंकणार आहे. कारण जेव्हा आता भक्त आता ठरवतो तेव्हा देव मार्ग बनवतो. आजपासून तुझ्या जीवनात हळूहळू प्रकाश वाढेल आणि तो दिवस आता दूर नाही जेव्हा तू मागे होऊन आता पाहशील आणि म्हणशील त्या दिवशी आता स्वामींनी दिलेला हा संकेत खराच होता. तुला वाटतं माझ्या आयुष्यात काही खास नाही, पण स्वामी म्हणतात ज्याला तर स्वतःचं मूल्य कळत नाही त्यासाठी आता जगही शांत असतं. तू आता स्वतःला कधी विचारलंस का की तू आता तुझ्यात किती ताकद आहे, तू आता किती वेळा पडलास पण तरी आता उठलास, किती वेळा आता लोकांनी तुला कमी लेखलं पण तरी तू आता पुढे चालत राहिला. हीच तर तुझी ताकद आहे बाळा. तुझ्या जीवनात जे काही घडत आहे ना ते आता कारणाशिवाय आता घडत नाही. कधी कधी देव आपल्याला थांबवतो कारण आता पुढे काहीतरी मोठं देण्यासाठी तो आपल्याला तर तयार करत असतो. तुझ्या त्या आयुष्यात आज अडथळे आहेत, पैशांची चिंता असते, घरची आता जबाबदारी असते, नात्यांमध्ये गैरसमज असते किंवा स्वतःच्या मनाचा गोंधळ असेल, पण हे सगळं तर कायमचं नाही. जसं पावसाळ्याच्या आकाशात आता काळं दिसतं पण काही आता वेळेने सूर्य पुन्हा आता चमकतो, तसं तुझ्या आयुष्यातही प्रकाश पुन्हा येणार आहे. तू तर स्वतःला दोष देतोयस पण मी चुकलोय, मी योग्य निर्णय घेतला नाही, माझ्यामुळे सगळं बिघडलं. पण बाळा जो काही प्रयत्न करतो तोच चुकतो, जो काही करत नाही तो कधीच चुकत नाही. म्हणून आता स्वतःला माफ कर, भूतकाळ सोड, कारण तू आता परत येणार नाही. आजचा दिवस तुझ्या हातात आहे आणि आज जर तू स्वतःला सावरलं तर उद्या तुझा आता असेल. स्वामी म्हणतात मनात भीती ठेवू नको, भीती आता माणसाला आतून कमजोर करते, विश्वास मात्र माणसाला तर उभं करतो. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा जगही तुझ्यावर विश्वास ठेवेल. कधी कधी तुला वाटेल की कोणी तर तुझं ऐकत नाही, कोणी तुझी आता वेदना समजत नाही, पण देव ऐकतो. तो आता शांत असतो पण तो बघत असतो. तुझ्या प्रत्येक आता प्रयत्नाची नोंद आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे, तुझ्या प्रत्येक सहनशीलतेचं फळ मिळणार आहे. तू आता हार मानण्याच्या टप्प्यावर असेल पण अजून तर हार मानू नकोस, कारण कदाचित पुढचं पाऊल आहे तुला आता यशाजवळ नेणार आहे. जगात मोठं होण्यासाठी मोठं मन लागेल, आता मोठी सहनशक्ती लागते आणि तू तुझ्यात आहे. आता तू फक्त थोडा थकला आहेस बाळा. स्वतःला रोजचा सांग मी सक्षम आहे, मी लढू शकतो, मी आता यशस्वी होणार. हे शब्द साध्य आहेत पण त्यात ताकद आहे. तू जर आता स्वतःबद्दल चांगलं विचारशील तर आयुष्य आहे तर तुझ्याबद्दल चांगलं विचारेल. आज जर आता कोणी तुझी आता कदर करत नसेल तर त्यासाठी स्वतःला कमी समजू नकोस. कदर नेहमी योग्य वेळी मिळेल. आता जी काय बी लावल्यावर लगेच झाड उगवत नाही, तसंच मेहनतीचं फळ थोड्या वेळात मिळत नाही. त्यामुळे आता तू फक्त प्रयत्न करत राहा. तुझ्या घरात आता अडचणी असतील, जबाबदाऱ्या असतील, कधी कधी मन खूप तुटलेलं असतं, पण लक्षात ठेव तू त्या घराचा आधार आहेस. जर आता तुझा हसू, तुझा आत्मविश्वास, तुझा धीर हे सगळं आता इतरांना उभं करतं. म्हणून स्वतःला तुटू देऊ नको. स्वामी म्हणतात विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा, कारण जो काय चालत राहतो तोच आता गंतव्याचा पोहोचतो. तू तर खूप दिवस मागे होऊन पाहशील आणि म्हणशील त्या कठीण दिवसात आता मलाच मजबूत केलं. आज तू रडतोयस पण उद्या तू हसशील. आज तू आता संघर्ष करतोय पण उद्या आता तू यश साजरं करशील आणि तेव्हा तुला जाणवेल देवाने उशीर केला नाही, तू योग्य वेळेस देतो. तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे बाळा. आता तू अजून संपलेलं नाहीस, तुझी आता गोष्ट अजून बाकी आहे, तुझं यश अजून पुढे आहे. फक्त आता अजून थोडंसं धीर धर, अजून थोडासा विश्वास ठेव, अजून थोडंसं स्वतःवर प्रेम कर, कारण तुझ्या त्या आयुष्यात आता खूप सुंदर आता क्षण येणार आहे. अचानक एखादी चांगली बातमी येईल, अचानक एखादी संधी मिळेल, अचानक एखादं आता स्वप्न पूर्ण होईल आणि त्या दिवशी आता तू देवाचे आभार मानशील की तू आज आता हार मानली नाही. म्हणून बाळा आजपासून एक निर्णय घे, स्वतःचं आता कमी समजायला नाही आहे, स्वतःला दोष द्यायचा नाही आहे, स्वतःचा शंका घ्यायची नाही. तू खास आता वेगळं आहेस, तू आता तुझं आयुष्य आता खास आहे. स्वामींचा शब्द आहे विश्वास ठेव आणि कसं आयुष्य हळूहळू आता तुझ्या बाजूने बदलतं. तुझ्या तर मनात आता थोडीशी आता शांती असेल, थोडासा प्रकाश दिसू लागला आहे, हीच तर तुझी सुरुवात आहे. आता पुढे आता पाऊल टाक धैर्याने, विश्वासाने, प्रेमाने, कारण तुझ्यासाठी एक नवीन आता सकाळ तयार आहे. आता खूप वेळ आता स्वतःला विचारलं आहे मी एवढा आता प्रयत्न करतो तरी मला उशीर का, माझ्या आता आयुष्यात अडचणी जास्त का. पण बाळा ज्याचं आयुष्य मोठं असतं ना त्याच्या आता वाटेला परीक्षा जास्त येतात. तू तर साधा नाहीच आहे, तुझ्या आत एक मोठा स्वप्न आहे. कधी आता घरच्यांसाठी काहीतरी मोठं करायचं, कधी आता स्वतःचं नाव कमवायचं, कधी परिस्थिती बदलायची. हे तर स्वप्न तुला आता शांत बसू देत नाही आणि हेच तुझं भाग्य आहे. पण लक्षात ठेव स्वप्न आता पाहणं सोपं आहे, ते आता पूर्ण करण्यासाठी सातत्य लागतं. आजपासून एक नियम कर, दररोज स्वतःसाठी 1 तास काढ, मोबाईल बाजूला ठेव, नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तुला आता कधी वाटतं की आता तू खूप आता एकटा आहेस, कुणाची आता तू आता खरं तर समजत नाही, तू एकटेपणात तरी शिक्षा नाही आहे, तो तैराचा काळ असतो. एकटेपणात तू आता स्वतःला घडवतोय, विचार बदलतोय, मन आता मजबूत करतोय. तुला अजूनही त्या आता काही लोकांची आठवण येते ज्यांनी तुला दुखावलं. मनात प्रश्न येतो मी एवढा वाईट होतो का. नाही बाळा, तू आता वाईट नव्हता,
तू फक्त आता मनाने खूप आता खरा होतास. आज शहाणपणा हो आणि आता मनाने चांगलं राहा. पण निर्णय डोक्यात घे. पैशाबद्दल चिंता आहे ना? होईल, सगळं ठीक होईल. पण पैशांसाठी आता स्वतःची आता शांती गमावू नको. काम कर, मनापासून कर, पण आता स्वतःला हरवू नको. आई-वडिलांच्या चेहऱ्यावर बघ. त्यांच्या आता तुझ्याकडे फक्त पैसा नको आहे, तर तुझं आता सुख हवं आहे. तू जर आता शांत आणि आनंदी राहिला तर त्यातच आयुष्य उजळेल. आता पुढचा काळ तुझ्यासाठी संधी घेऊन येणार. कदाचित नवीन काम, कदाचित नवीन ओळख, कदाचित आयुष्य बदलणारी शक्ती, व्यक्ती. त्यावेळी आता घाबरू नकोस. मी नाही करू शकत असं म्हणू नकोस, कारण तू आता करू शकतो. तू आधीच आता खूप काही सहन केलंय. आता तुला फक्त पुढे जायचं. लक्षात ठेव, रात्र कितीही मोठं असली, पहाट होते. आज जर अंधार आहे तर आता समज तर सूर्य उगवला तयार आहे. तू आता हार मानू नकोस. थोडं थकलास तर विश्रांती घे, पण मागे आता फिरू नकोस. तुझ्या मनात जे काही स्वप्न आहे ना, ते तुला आता दिलं आहे, कारण तर तू ते पूर्ण करू शकतो. देव स्वप्न तर त्या माणसाला देतो, त्याच्यात ते पूर्ण करण्याची आता ताकद असते. आजपासून आता स्वतःला कमी लेखणं आता बंद कर. तुलना करणं बंद कर, तक्रार करणं बंद कर. कृतज्ञ राहा. लहान गोष्टीसाठी धन्यवाद दे आणि रोज आता एक पाऊल पुढे टाक. हळू होता सगळं बदलायला लागेल. लोकांचा दृष्टिकोन बदलेल. तुझा आता आत्मविश्वास वाढेल. एक दिवस तू आता स्वतःकडे बघशील आणि म्हणशील, मी आता हार मानली नाही, म्हणून आता जिंकलोय. तू आता फक्त आता खूप दिवसांनी आतून अस्वस्थ होतास, कोणालाही सांगत नाहीस, पण मनात हजारो प्रश्न आहे. माझं कधी होणार, माझं वेळ कधी येणार, मी एवढं तर सहन करतोय तरी माझ्यासोबत असं का होते. बाह्य प्रश्न तुझ्या त्या मनात आहे ना, मग समजून घे. काय योगायोग नाही, हा संकेत आहे. तू थकलायस हे मला माहीत आहे. तू आता रात्री उशिरा डोके ठेवून शांत झोपत नाही. डोळे मिटलं तरी विचार थांबत नाही. कधी पैशांची तर कधी घरच्यांची जबाबदारी, कधी स्वतःच्या स्वप्नांची ओढ. तुला वाटतं देव आता मी एवढं काय पाप केलंय. आता पण बाळा, हे काही शिक्षण ही तयारी आहे. सोने आता अग्नीत तापवलं की ती चमकतात. तसं तुझं आयुष्य आज जरी आता अंधारात वाटत असला तरी पहाट जवळ आली आहे. तू आता खूप चांगला आहे. तू आता कोणाचा वाईट विचार केला नाहीस आहे. तू मनाने स्वच्छ आहे. पण आता जग कधी कधी मन तोडतं. लोक शब्दाने जखम करतात, जवळचे कधी दूर जातात, आणि तू आता खूप मात्र शांत राहतो. सगळं तर सहन करतो. बा त्या गोष्टी लक्षात ठेव, तुझं सहन करणं आता व्यर्थ जाणार नाही. तू आता एकटा नाही आहे. तू आता मी आता तुझ्या जवळ असतो. तुला तर वाटतं तू आता एवढा लढतो एकटा, पण प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत आहे. तुला आठवतो का किती वेळा गोष्टी शेवटच्या क्षणी सुधारल्या, किती वेळा संकट टळलं, किती वेळा अचानक मदत मिळाली. हे सगळं आता योगायोग नव्हतं. तू आता माझा हात होता. आज मी तुला सांगतोय, आता रडणं थांबव, स्वतःवर शंका घेणं थांबव. तू अपयशी नाही, तू मागे आता पडलेला नाही. तुझी वेळ फक्त तयार होत आहे बा. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. लोक हसतात, टोमणे मारतात, कारण त्यांना आता तुझं भविष्य तर दिसत नाही, पण मला दिसतं. तू आता मोठं होणार आहे, तुझं नाव होणार आहे. तुझ्या त्या आयुष्यात असा दिवस आहे जेव्हा आता आजचे आयुष्य तुला आठवतील आणि तू हसशील. पण त्यासाठी एक गोष्ट कर, विश्वास ठेव, सोडू नकोस. तुला तर वाटतं प्रार्थना करूनही काही होत नाही, पण प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते. उत्तर लगेच मिळत नाही, कारण योग्य आता वेळ येणं आता गरजेचं असतं. तू आतून आता खूप आता तुटलेला आहेस. कधी इतका कोणाशी आता बोलावंसंही वाटत नाही. पण बाळा, तुटलेल्या माणसंही आता पुन्हा उभी राहतात. आणि तू तर आता माझे लेकरू आहेस. आता एक दीर्घ श्वास घे. मनात सगळं आता ओझं आता खाली ठेव. ज्यांना आता तुला दुखावलं त्यांना माफ कर. माफ केलंस तर तू हाचा हलका आता होशील. आता राग आता धरून ठेवला तर आता फक्त आता तूच आता जळशील. तुझा पैसा हवा आहे, तुला आता सुख हवं आहे, घरात शांतता हवी आहे, हे सगळं आता मिळेल. पण आधी मन शांत कर. ज्याचं मन स्थिर असतं त्याच्याकडे ते लक्ष्मी आता स्थिर राहते. बाळ, आता पुढील काही दिवसात तुझ्या त्या आयुष्यात एक चांगली बातमी येईल. कदाचित कामाबाबत, कदाचित पैशाबाबत, कदाचित एखाद्या नात्याबाबत. तुला आता वाटले हे कसं झालं, तेव्हा आता लक्षात ठेव, आज मी तुला आता आधीच सांगितलं आहे, पण एक अट आहे. स्वतःला आता कमी समजणं बंद कर. तू इतरांपेक्षा कमी नाही, तुझ्या तर काहीतरी खास आहे. फक्त तुला अजून आता पूर्ण आता कळत नाही. दररोज सकाळी उठून आरशात स्वतःकडे बघ आणि म्हण, मी आता सक्षम आहे, मी आता मजबूत आहे, माझ्यावर आता स्वामींची कृपा आहे. बाळा, शब्दात आता शक्ती असते. जसं तू बोलशील तसं आयुष्य घडतं. नकारात्मक बोलशील तर अडथळे वाढतील, आशेने बोलशील तर मार्ग आता उघडतील. आता एक छोटा संकल्प कर. आजपासून तक्रार कमी कर. आता आभार मान. हे आता आहे त्याबद्दल धन्यवाद दे, कारण जे काय आहे ते आता काळातही नव्हतं. त्यामुळे तर तुला वाटतं अजून खूप काय तर नाही मिळालं, तर जे मिळालं तेही कोणाला तरी स्वप्न असतं. तुझं आता कुटुंब आहे, श्वास आहे, उद्या आहे, हे मोठं वरदान आहे. आता पुढे बघ, भूतकाळ सोड. तुझ्या आता चुका पुन्हा पुन्हा आठवू नको. त्या तुझ्या चुका तुला तर शिकवायला आल्या होत्या, थांबवायला नाही. तू तर चालत राहा. थोडं आता हळू चाललंस तरी चालेल, पण थांबू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा तर खूप काही कठीण वाटेल तेव्हा माझं नाव घे. फक्त 2 मिनटं शांत बस. तुझ्या जाती जी काय धडधड आहे ना, त्यातच माझा आवाज आहे.
तो म्हणतोय घाबरू नकोस बाळा, विश्वास ठेव. आजचा हा संदेश व्यर्थ नाही. तुला आता जागा करण्यासाठी आहे. तू आता हार मानण्याचा विचार होता, पण आता नाही आहे. तू आता नव्याने सुरुवात करणार आहे. आणि लक्षात ठेव, वादळ आता कायमचं नसतात, रात्र कायमची नसते, अंधार कायमचा नसतो. सूर्य उगवतो जसा तुझं आता आयुष्य उजळणार आहे. फक्त अजून थोडंसं धीर धर, थोडंसं हस, थोडंसं स्वतःवर प्रेम कर. तू अमूल्य आहे. तू आता अस्तित्वात महत्त्वाचं आहे. आणि हो बाळा, आजपासून आता प्रत्येक दिवस नवीन आशेने सुरू कर, कारण आता माझा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे. स्वयं म्हणतोय बाळा, तुझं आता दुःख आम्हाला माहीत आहे. तू आता एकट्या नाहीस आहे. तू जिथे रडतोय तिथे आता निराशा होते, तिथे आता आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. आता हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आला आहे तर हे काही योगायोग नाही, हा संकेत आहे तुझ्या खास पॉवर टेलरचे संदेश. तू आता सहन केले, लोकांनी तुला आता समजून घेतलं नाही, त्यांच्यासाठी तू आता सर्व केलं. त्याने तर कधी कधी पाठ फिरवली. स्वामी म्हणतात तुझा चांगुलपणा आता व्यर्थ जाणार नाही. आज तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात आहे. मोठा चमत्कार लगेच होईल असं नाही, पण आतून काहीतरी बदलायला सुरुवात होईल. पहिली गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेव. तू आता कमी नाहीस आहे, तुझ्यात ताकद आहे. तू फक्त स्वतःला कमी समजतो. दुसरी गोष्ट, भूतकाळ सोड. जे झालं ते झालं. जखमा आहेत पण त्या आता भरून येतील. दररोज स्वतःला दोष देणं थांबव. तिसरी गोष्ट, स्वामींचं नाव घे. मनातल्या मनात फक्त एकदा मन श्री स्वामी समर्थ आणि बघ, मन हलकं वाटायला लागेल. तुला वाटतंय ना की पैसे अडकले, काम समजत नाही, घरात ताण आहे. स्वामी म्हणतात हे सगळं आता तात्पुरतं आहे. अंधार कायमचं नसतो, सकाळ होतेच. पुढे तर काही दिवसात तुला तर एक चांगली बातमी मिळेल. कदाचित एखादा फोन, कदाचित एखादी संधी, एखादी भेट, ती तुझं आयुष्यावर बदलायला सुरुवात करेल. एक अट आहे, मनात नकारात्मक विचार ठेवू नको. ज्या त्या गोष्टीवर तू आता लक्ष देतोय तीच आता वाढते. तर म्हणून भीतीवर तर नाही, विश्वासावर लक्ष दे. तू खूप काय रडलाय, आता हसण्याची वेळ येते. तर तू काय हारलाय, आता जिंकण्याची वेळ जवळ येते. स्वामंत बाळ, धीर सोडू नको. तुझ्या त्या डोळ्यातील अश्रू आता आम्ही पाहतोय, तुझ्या मनातील प्रार्थना आम्ही ऐकतोय. आज फक्त 2 मिनिटं शांत बस, मोबाईल बाजूला ठेव, डोळे मीट आणि मनात विचार कर, मी एकटा नाहीच आहे, माझ्यासोबत स्वामी आहेत. तुला तर जाणवेल आता कुठेतरी एक उबदारता भावना निर्माण होते. तीच तर स्वामींची कृपा आहे. जी गोष्ट तू आता मनापासून मागतोस ना ती पूर्ण होईल. पण योग्य वेळ आले की घाई आता करू नकोस. आता पुढे जे काय होईल ते तुझ्या भल्यासाठीच होईल. कधी कधी लोक आता आयुष्यात जातात कारण आता त्याचं काम संपलेलं असतं. कधी कधी काही गोष्टी तुटतात कारण त्याहून आता चांगलं काहीतरी येणार असतं. तू फक्त विश्वास ठेव. आणखी एक सांगतो, तुझ्या घरात आता लवकर आनंदाचं वातावरण निर्माण होईल. घरातले तर ताण हलके होतील, आरोग्य सुधारण, पैशाची अडचण हळूहळू कमी होईल. पण त्यासाठी मनात कृतज्ञता ठेव. जे आता आहे त्याबद्दल आता धन्यवाद दे, कारण जेव्हा तू आता आभार मानतो तेव्हा आता विश्वास अजून तुला देतं. स्वामी तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली. फक्त संयम ठेव. आजपासून एक गोष्ट सवय लाव, रोज सकाळी उठल्यावर 3 वेळा मनशी स्वामी समर्थ आणि रात्री झोपताना त्याबद्दल दिवसाबद्दल आभार मान. व काही दिवसात तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागते. तुला कदाचित अजूनही वाटत असेल हे सगळं आता बोलणं ठीक आहे, पण माझी परिस्थिती वेगळी आहे. हो, तुझी परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची असते, पण लक्षात ठेव परिस्थिती कायमच नसते. आज घराचा ताण आहे, पैशाची कमी आहे, आईबाबांची तब्येत बरी नाही, जबाबदाऱ्या खांद्यावर जड वाटत आहे. कधी कधी स्वतःची 2 मिनिटंही मिळत नाही. मनात आता एवढं साठलेलं असतं की बोलायला जे म्हटलं तरी आता शब्द सापडत नाही. पण स्वामी म्हणतात ज्याच्या खांद्यावर जास्त ओझं असतं त्याच्यात जास्त ताकद असते. तुला तर देवाने निवडलंय कारण तू आता सहन करू शकतोस, तू आता लढू शकतो, तू उभं राहू शकतोस. बाळा, तू स्वतःकडे तर कधी प्रेमाने पाहिलेस का? नेहमी स्वतःला दोष दिला, स्वतःवर रागवला, स्वतःला कमी समजलं. पण आज एखादा आरशात बघ आणि सगळं स्वतःला सांग, तू आता खूप काही सहन केलंय, तू आता खूप आता मजबूत आहे. तुझं मन कधी कधी थकतं कारण तू तर सगळ्यांसाठी आता मजबूत राहायचाच प्रयत्न करतोय. पण आतून तुझ्यालाही आता आधार हवा असतो. कोणीतरी आता असं हवं असतं ज्याच्यासमोर आता तू आता मन मोकळं करू शकशील. आज जे काही ऐकणारे स्वामी आहेत ते तर शांत आहेत, पण तुझ्या त्या प्रयत्नात भावनेत ओळखतात. तू रात्री तर झोपताना जे काही विचार करतोय, जे काही प्रश्न आता मनात फिरतात, उद्या काय होईल, मी आता स्वामींना आता होईन का, यशस्वी होईन का, आता माझ्या कुटुंबात आता काय आहे, हे सगळं आता त्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच जे काही सांगतात ते भीती सोड. भीती तुला थांबवते, विश्वास तुला पुढे नेतो. तू आता किती वेळा पडलास, किती वेळा लोकांनी तुला सांगितलं तुझ्याकडून काही होणार नाही, हे तुझ्या त्या बसत नाही आहे. स्वप्न आता बघू नकोस, पण आजही तू आता स्वप्न बघतो आहे याचा अर्थ काय? तुझ्या आता आतली आता आग आता अजून जिवंत आहे. आगी आता विझू देऊ नकोस. लक्षात ठेव, मोठं आता झाड वादळाचं मजबूत होतं, शांत हवेत आता वाढलेलं झाड पहिल्यांदा वाऱ्याचं कोसळतं. तुझं आयुष्य आता वादळातून जातं आहे, म्हणून तू आता मोठा होणार आहेस. तू आता स्वतःला विचार, जर इतक्या आता अडचणी अजूनही मी आता अजून उभा आहे तर आता माझ्यात किती ताकद असेल. हीच तर जाणीव तुला पुढे नेईल. बाळा, तुला तर प्रत्येक वेळी लगेच उत्तर मिळणार नाही. कधी कधी थांबावं लागतं, कधी कधी शांत बसावं लागतं, कारण उत्तर बाहेर असं नसतं, ते तुझ्या आतच असतं.
तू त्या गोष्टीसाठी ज्या झगडतो आहेस ती गोष्ट तुझ्या आयुष्यात येणार आहे, पण आधी तुला आता तयार व्हावं लागेल. यश हे फक्त मेहनतीने येत नाही, ते संयमाने येतं. तू आता जेव्हा आता मनातल्या मनात म्हणतोस बस आता खूप झालं, तेव्हा आता थोडंसं अजून चालत राहा. कारण आता कदाचित यश फक्त 2 पावलांवर असेल. तुझ्या आता घरच्यांसाठी तू आता खूप काही आता करतोय. तुझ्या स्वप्नांसाठी थोडंसं बाजूला ठेवतोय. कारण तुझं कुटुंब आता महत्त्वाचं वाटतं. ही तुझी आता मोठेपणाची निशाणी आहे. देव आता कधीच अशा माणसाला तर रिकामं ठेवत नाही. तू आज जी काही सेवा करतोय, तू आता त्याग आता करतोय, त्याचं फळ आता तुला नक्की मिळेल. कधी आज नाही पण योग्य वेळी. आता स्वतःला नेहमी आठवण आता करून दे, तू परिस्थितीपेक्षा मोठा असतो. परिस्थिती तुला घडवते, पण ती आता तुझी ओळख असते. तुझी तर ओळख आहे, तुला तर स्वभाव आहे, तुझं जे मेहनत आहे, तुझा धीर आहे, तुझं प्रेम आहे. तू जर आता मनात कटुता ठेवली तर तूच आता जवळ येशील. आणि म्हणूनच स्वामी आता त्याला दुखावलं, त्यांना माफ करून टाक. माफ करणं म्हणजे आता विसरणं नाही, पण आता स्वतःला मोकळं करणं आहे. तू तर जितका आता हलका राहशील तितका पुढे जाशील. आजपासून एक गोष्ट सुरू कर. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला आता 3 चांगल्या गोष्टी सांग. मी आता जिवंत आहे, माझ्याकडून प्रयत्न करण्याची ताकद आहे, आजचा दिवस माझा आहे. हो, तुझं मन बदलायला लागेल आणि मन बदललं की आयुष्य बदलतं. तू कधी विचार केलास का की तू आता कितक्या अडचणीत असूनही अजून का टिकून राहेस? कारण तुझ्या तर मागे आशीर्वाद आहे, स्वामींचा हात आहे तुझ्या डोक्यावर. हो, तुला आता पडू देणार नाही तो हात. हो, कधी-कधी आपल्याला वाटतं आता हे सगळं संपलंय, पण जेव्हा आता सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच काहीतरी नवीन सुरुवात होते. तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. कदाचित छोट्या गोष्टीने, एखादा फोन आता कॉलने, कधी एखाद्या संधीने, एखाद्या भेटीने आणि त्या क्षणी तुला कळेल हा सगळा आता संघर्ष आता वाया गेलेला नाही. म्हणून बाळा, आज रडायचं असेल तर रड, मन मोकळे कर, पण उद्या उठताना नवीन निर्धार घे. तुझं स्वप्न जिवंत ठेव, तुझी श्रद्धा जिवंत ठेव, तुझं प्रेम जिवंत ठेव. कारण शेवटी जिंकतो तो जो काही शेवटपर्यंत टिकतो. तुझं तर आयुष्य अजून खूप आता मोठं आहे. आता खूप सुंदर क्षण आता बाकी आहे. तुझं तर चेहऱ्यावर खरंच आता हसू अजून ते यायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थोडं तर अजून विश्वास ठेव. तू एकटा नाहीस आहे, मी आता तुझ्यासोबत आहे. ही तर जाणीव आहे तुला आता पुन्हा आता उभं करेल. आणि एक दिवस तू तर स्वतःचं उदाहरण देशील की कितीही आता अडचणी आल्या तरी मी आता हार मानली नाही. तू खूप वेळा असं म्हणलंच, माझ्या नशिबात इतक्या अडचणी का, मी आता एवढं चांगलं करतोय, मी तरी आता माझ्या तर वाटेला दुःख का. पण लक्षात ठेव, ज्याच्यात विश्वास असतो ना त्याला आता जबाबदारी दिली जाते. आणि तुझ्यात विश्वास आहे म्हणून आता तुला घडवलं जाते. तू आज ज्या आता परिस्थिती आहेस ती आता कायमची नाही. आजचा संघर्ष उद्याचं ताकद बनतो. तुला आठवतं का काही आता वर्षापूर्वी तुझं तर आयुष्य आहे तेव्हा तुला त्याचे काय मोठं वाटायचं, की आता ते लहान वाटते. कारण तू आता वाढलंय, अजून तू आता वाढायचं आहे. तुझ्या पैशाची चिंता आहे, घरच्यांची आता जबाबदारी आहे, भविष्याची आता काळजी आहे आणि त्या स्वतःच्या मनात एक स्वप्न आहे. हे आता सगळं एकाच वेळी तर सांभाळताना तू आता थकतोय, पण थकलास आणि आता म्हणून आता संपलं नाही. थोडा वेळ स्वतःसाठी घे, श्वास कॉल घे आणि आता स्वतःला सांग, मी तर सक्षम आहे. लोक तुझ्यावर तर टीका करतील, कधी जवळचेही समजून घेणार नाही काय, पण त्यासाठी आता थांबायचं नाही. लक्षात ठेव, जग बदलणारे लोक सुरुवातीला एकटेच असतात. तू एकटा वाटतोय कारण तर तू वेगळं काहीतरी करायला तर ठरवलंय. तुला तर अपयश आले, काही गोष्टी आता हातातून निसटल्या, काही नाती तुटली, पण त्या तुटण्यामध्ये एक शिकवण होती. ज्यांनी तर साथ सोडली त्यांची आता तुझी किंमत शिकवली. ज्यांनी दुखावलं त्यांना तुला तर मजबूत केले. ज्यांनी आता नकार दिला त्यांनी आता तुला आता प्रत्येक प्रयत्न करायला शिकवले. आज जर आता तुला सगळं आता अंधारासारखं वाटत असेल तर समज की तू नवीन पहाटेची अगदी जवळ आहे. रात्र नेहमी पहाटेच्या आधीच काळी असते. तू आता स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. दररोज आरशात बघ आणि म्हण, मी आता हार मानणार नाही. माझी आता वेळ येणाऱ्या शब्दांमध्ये शक्ती असते. तू आता स्वतःबद्दल जे बोलतो तेच आता हळूहळू खरं होतं. तुझं तर आरोग्याचा जप, शरीरात आणि मन आता दोन्हीही मजबूत ठेवू. वाईट आता सवयीतून पासून दूर राहा. रोज थोडंसं काहीतरी आता नवीन शिक. ज्ञान आता कधी वाया जात नाही. तुला तर कदाचित वाटत असेल की आयुष्यात खूप धीमं चाललंय, पण काही वेळा आता धीमं चालणं आवश्यक असतं. कारण मजबूत पाया आता तयार होत असतो. घाई करू शकतो, काही नकोस. शॉर्टकट कधी शोधू नकोस. प्रामाणिक मार्ग निवड. हो, तो कठीण आहे पण शेवटी समाधान होतो. आणि तुझ्या आता घरात आनंद आणायला असेल तर आधी आता स्वतःबद्दल आनंदी राहा. आई वडिलांशी बोल, त्यांच्या डोळ्यातले आता तुझ्यासाठी किती प्रेम आहे ते बघ. त्यांना आता तुझ्याकडून फक्त पैसा नको, त्यांना आता तुझं आता सुख हवं आहे. तुझ्या आता स्वप्नांची त्या खिल्ली उडवण्याकडून तू लक्ष कर. एक दिवस तेच आता तू लोक कौतुक करतील, पण त्यासाठी तर सातत्य ठेव. दररोज एक पाऊल पुढे टाक. लहान असलं तरी चालेल, हळूहळू प्रगती दिसायला लागेल. तुला तर माहिती आहे का, तुझ्या त्या आयुष्यात जे काही चाललं आहे ना ते तर सगळं कारणाशिवाय नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की सगळं आता उलटं चाललं आहे, पण खरं तर ते सगळं आता मार्गावर आणण्यासाठीच असतं.
तुझ्या त्या गोष्टीसाठी रडतोय ना, कदाचित ती गोष्ट आता तुला अजून थांबवते आणि जी गोष्ट अजून मिळाली नाही ती तुला त्या योग्य वेळेस मिळणार आहे. बाळ आता प्रत्येकाला आता आयुष्यात एक काळ येतो जेव्हा आता सगळे दरवाजे बंद आता झाल्यासारखे वाटतात. फोन वाजत नाहीये, काम जमत नाही, मन उत्साह राहत नाही. पण तोच आता काळ आता असतोय जेव्हा आता देव स्वतः आता जवळ असतो. तू एकटा बसून आता विचार करतो माझं कोणी नाही आहे पण मी आहे ना. तू जेव्हा आता शांतपणे माझं नाव घेतो तेव्हा आता तुझ्या मनात जी काही हलकीशी शांतता येते ना तीच आता माझी उपस्थिती आहे. बाळा तुझ्या आयुष्यात आता मोठं काही करायचं असेल तर आधी आता मन मोठं करावं लागतं. मनात राग, मत्सर, भीती हे सगळं सोडून दे. भीती माणसाला आतून कमकुवत करते आणि तू कमकुवत नाही. तुझ्यात त्या खूप शक्ती आहे. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेवायला विसरलास. आजपासून तू एक छोटासा नियम बनव. कुणी काहीही बोललं तरी तू तुझं काम करत राहा. लोकांचं काम बोलणं आहे, तुझं काम पुढे जाणं आहे. बाळा कधी कधी आता अपयश येईल, कधी कधी खूप मोठी आता निराश येईल, पण लक्षात ठेव अपयश पण शेवटी नाही आहे. तू एक नवीन दिशा दाखवणारं वळण आहे. तू जर आता आज घडलेलं असशील तर उद्या त्या उठण्याची तर पडला आहेस. तुझ्या त्या मनात आयुष्यात आता वेळ आली आहे जेव्हा आता तू मागे वळून बघशील आणि म्हणशील धन्यवाद त्या कठीण दिवसांना, कारण त्यानेच मला आता मजबूत केलं आहे. बाळा पैशासाठी तू धडपडतोय, घरासाठी, कुटुंबासाठी, स्वप्नांसाठी झगडतोय. ही धडपड आता वाया जाणार नाही. तुझ्या मेहनतीचा आता प्रत्येक थेंब आता एक दिवस फळ देणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत करताना मन आता हरवू नकोस, शांती हरवू नकोस. तुला तर सगळं मिळेल पण स्वतः हरवू नाही. तो आता खूप वेळ आता चांगला मुलगा मुलगी आहे, घरच्यांसाठी खूप काय आता करतोय. कधी स्वतःसाठी वेळ काढतो आहे का? आज आता काढ 2 मिनटं स्वतःसाठी. बस मनाला विचार, मी आता खरंच आनंदी आहे का? जर आता उत्तर नाही असेल तर आता बदल सुरू कर. आनंद आता बाहेर नाही तर तो तुझ्या आता आतच आहे. बाहेर इतरांच्या आयुष्याने तुला आता अजून नको तर त्यांचं वेगळं आहे, तुझं वेगळं आहे. तुला तर ज्या मार्गाने आता जायचं आहे तो आता मार्ग फक्त तुझ्यासाठी आहे. कधी कधी आता लोक पुढे गेले असतात पण त्यासाठी त्या वेळ वेगळी असते. तुझी त्या वेळ येणार आहे आणि जेव्हा आता येईल ना तेव्हा ती कोणालाही आता थांबवता येणार नाही. आता मनात एकच गोष्ट ठेव, ही आता माझा हार मानणार नाही. किती आता अडचणी येतील पण आता किती लोकांनी साथ सोडली मी आता तरी थांबणार नाही, कारण माझ्या पाठीचे स्वामी आहेत. बाळ विश्वास म्हणजे अंधाराला दिवा आहे. तो तर छोटा असला तरी रस्ता दाखवतो. तू फक्त तो दिवा विझू देऊ नको. जेव्हा आता मन खूप दुखेल तेव्हा रडणं कमजोरी नाही, रडून मन हलकं होतं. पण रडल्यानंतर उठ, डोळे पुस आणि पुन्हा चालायला लाग. तुझं आयुष्य सुंदर आहे. कदाचित सध्या आता तुला जे काही दिसत नाही पण प्रत्येक वाईट दिवसानंतर एक दिवस चांगला दिवस येतो. आजचा हा आनंद, आजचा हा संदेश तुला तर थांबवण्यासाठी नाही तर पुढे ढकलण्यासाठी आहे. तू खूप दिवसांपासून वाट बघतोयस ना एखाद्या आता सत्तेसाठी, संगतीसाठी. आज तो संकेत आहे. आजच्यापासून आता तुला आता आयुष्यात हळूहळू बदल सुरू होईल. कदाचित छोट्या त्या गोष्टींपासून पण त्या मोठ्या आनंदाकडे नेणाऱ्या असतील. फक्त एकच काम कर, मनात आता शंका ठेवू नको. शंका माणसाला आता मागे खेचते, विश्वास पुढे ढकलतो. तुझं आता उत्तर तुझ्या आता मनातच आहे. फक्त शांत होऊनच ऐकायचं आहे. आता हात पुढे जोड आणि आता मनात म्हण, स्वामी आता मला योग्य मार्ग दाखवा. आणि बघ मार्ग आता आपोआप दिसायला लागेल. बाळ आता तू खूप खास आहे. तुझ्या आता सारखं दुसरं आता कोणी नाही आहे. तुझं तर आयुष्य व्यर्थ नाही आहे. तू त्या जगात काहीतरी तर चांगलं करायला आलं आहे. स्वामी म्हणतात तू खूप वेळ आता स्वतःला विचारलं, मी इतकं तर सहन का करतोय. पण कधी आता स्वतःला हे विचारलंच का, मी इतकं आता मजबूत का? कारण ज्याच्यावर आता जास्त तर संकट येतात त्याच्यात जास्त तर ताकद असते. तुझ्या ती काय ताकद आहे म्हणून तुला तर या परीक्षा आता मिळाल्या. कधी कधी आता स्वतःला एकटंच वाटत समजतो. घरात लोक आहेत, मित्र आहेत, मनात आता मनाला कोणाला सांगू शकत नाही. रात्री उशीवर डोकं ठेवून शांतपणे रडतो. कोणी ते पाहू नये म्हणून अश्रू लपवतो. स्वामी म्हणतात बाळ तुझे अश्रू आता आम्हाला दिसत आहेत. तू एकटं नाहीस आहे. तुझ्या प्रत्येक आता दुःख आता आम्ही जाणतोय. आता लक्षात घे तुझ्या आता आयुष्यात एक मोठा आता बदल येणार आहे. कदाचित लगेच नाही पण आता खूप वेळ आता तू आहेस. तुला आता ज्या गोष्टीचं खूप दिवसांपासून वाट पाहतोयस ना ती आता गोष्ट आता हालायला लागली आहे. तुझ्या आता नोकरीसाठी धडपडतोयस का, व्यवसायात नुकसान झालंय का, घरच्या पैशाची अडचण आहे का, किंवा एखादं नातं तुटलंय म्हणून मन तुटतंय का? मग स्वामी म्हणतात हे सगळं आता संपणार आहे. तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल पण आधी मन शांत कर, भीती काढून टाक. भीतीमुळे विचार चुकीचे होतात आणि चुकीचे विचार आयुष्य थांबवतात. आजपासून स्वतःचे एक वचन घे, मी हार मानणार नाही. किती आता अवघड परिस्थिती असो तू उभा राहशील, कारण स्वामी तुझ्या सोबत आहे. तुला तर कधी वाटलंय का की अचानक आता चांगल्या काही गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतात, जणू काही कुणीतरी आता वरून तुझ्यासाठी मार्ग तयार करतोय. ते तर स्वामी आहेत. तेव्हा आता तुला वाटतंय की सगळं तर संपलंय, तेव्हा तेच आता नवीन दार उघडत आहे. तुझं तर मन आता खूप स्वच्छ आहे. तू इतरांसाठी खूप करतोयस, मग स्वतःसाठी थोडंसं जगायला शिक. स्वामी म्हणतात स्वतःवर प्रेम कर, तू जसा आहे तसंच योग्य आहे. आता येणारा दिवस तुला त्या नवीन आत्मविश्वास देतील. तू आधीसारखा घाबरणार नाही. तू निर्णय घेण्यास तयार होशील. एक व्यक्ती तुझं तर आयुष्यात येणार आहे जी तुला तर समजून घेईल, किंवा जी आता आधीपासून आहे ती पुन्हा जवळ येईल.
तुझ्या घरात आता ताण हलका होईल. ज्या गोष्टीसाठी तर खूप दिवसांपासून काळजी करतोय ती गोष्ट तर चांगल्या मार्गावर आहे. फक्त लक्षात ठेव, राग कमी कर, नकारात्मक लोकांपासून थोडंसं दूर राहा. 2 मिनिटं आता रोज स्वामींचं नाव घे. जेव्हा मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा डोळे मिटून म्हण, स्वामी आता मला मार्ग दाखवा. तुला आतून आता उत्तर मिळेल. कधी शांततेतून, कधी एखाद्या छोट्या संकेतातून. तुझं तर नशीब आता झोपलेलं नाही, ते फक्त आता योग्य वेळेची वाट पाहते. आता वेळ जवळ आली आहे. तुझ्या त्या स्वप्नांसाठी झगडतोय ना, ते आता स्वप्न वाया जाणार नाही. तू जेवढं आता सहन केलं त्यांना आता दुप्पट आता आनंद तुला मिळणार आहे. स्वामींचा विश्वास ठेव, संयम ठेव आणि पुढे चालत राहा. आता तू जिथे आहेस ना, ते तुझ्या आता आयुष्यात शेवटचं पान नाही. ही फक्त आता एक ध्येय आहे. तुझा पुढचा आता अध्यास खूप आता सुंदर असेल. तुझ्या आयुष्यात पैशाची अडचण असेल तर ती हळूहळू कमी होईल. कामात अडथळे असतील तर ते दूर होतील. आरोग्यात चिंता असेल तर सुधारणा दिसेल. पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, नकारात्मक विचारांपासून स्वतःला जग आता काहीही बोलले, काही लोक आता म्हणतील, तुझी ती किंमत तुला आता माहिती असली पाहिजे. तू खूप आता खास आहे. तुझ्या त्या जन्माचं कारण आहे. तू त्या व्यर्थ नाही. आज या क्षणी जर आता तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज, स्वामी तुझ्या हृदयात स्पर्श करत आहे. हा व्हिडिओ फक्त नाही आहे, हा तुझ्या आता आलेला आशीर्वाद आहे. जेव्हा तू आता चालतोय तेव्हा तुझ्या त्या मागे आमचा हात आहे. तू आता जेव्हा पडतोय तेव्हा उचलण्यासाठी आम्ही तयार आहे. फक्त एक पाऊल पुढे टाक, बाकी सगळं आम्ही पाहू. तुला कदाचित अजूनही वाटत असेल माझं आयुष्य इतकं सोपं नाही. हो, मला माहीत आहे तुझं हे सोपं नाही आयुष्य. कधी कधी इतकं कठीण होतं की श्वासही घ्यायला आता जड वाटतं. सकाळी डोळे उघडले की जबाबदाऱ्या उभ्या आता समोर उभ्या असतात. घरच्यांची काळजी, पैशांची चिंता, स्वप्नांची स्वप्न आणि समाजाच्या अपेक्षा. कधी कधी आपण विचार येतो, मी इतकं का सहन करतोय, माझ्या आयुष्यात एवढ्या परीक्षा का? पण बाळ, ज्याला मोठं करायचं असतं त्याला तर जास्त घडवलं जातं. तुला वाटतं तू एकटा आहेस, पण आता खरं सांगू, जगात प्रत्येक माणूस आपल्याला तर लढाईत आहे. फक्त प्रत्येकाची लढाई वेगळी आहे. तू रात्री आता उशीर आता डोके ठेवतोयस आणि डोळ्यात पाणी येतंय. आता कोणी पाहू नये म्हणून आता तू शांतपणे अश्रू पुसतोय. तू मजबूत असल्याचा आता हवं आता आणतोयस, पण आतून तूही तुटलेतोय. स्वामी म्हणता सगळे पाहतायत. तू आता केलेलं प्रत्येक त्याग, प्रत्येक न बोललेली वेदना, प्रत्येक शांत संघर्ष त्यांना सगळं माहीत आहे. बाळा, जीवन म्हणजे फक्त पैसा नाही, जीवन म्हणजे फक्त यश नाही, जीवन म्हणजे मनाची शांती नाही. आणि ती शांती आता बाहेर कुठेही मिळत नाही, ती स्वतःला स्वीकारल्यावर मिळते. तू स्वतः आता स्वीकारला आहेस का? तुझ्या चुका, तुझी अपूर्णता, तुझं साधेपण हे सगळं आता स्वीकारलं आहेस का? तू परफेक्ट नाही, पण कोण आता आहे परफेक्ट? देवाने तुला तर जसं बनवलं आहे तसं तू मागे तर सुंदर आहे. कधी कधी लोक तुला तर कमी लेखतील, तुझ्या आता स्वप्नातील हसतील, तुझ्या प्रश्नांवर आता प्रश्नचिन्ह लावतील. पण लक्षात ठेव, ज्यांना तर स्वतःवर विश्वास नसतो तेच इतरांना थांबवतात. तू तर त्यांचा प्रत्येक एकूण तुझ्या त्या मनात एक आहे. तुझ्या त्या मनात जे काही स्वप्न आहेत ना, ते आता काही कारणाशिवाय नाही. देव आता त्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्या क्षमतेनुसार आता स्वप्न ठेवतो. जर आता तुझ्या मनात आता मोठे स्वप्न आहेत तर तुझ्या आता ते पूर्ण आता करण्याची ताकद आहे. हो, रस्ता कठीण आहे, कधी कधी खूप एकटे वाटेल, पण आता चालणं तर थांबू नकोस. एक दिवस तू मागे होऊन मारशील आणि तुलाच आश्चर्य वाटेल, मी आता एवढं कसं सहन केलं. कारण त्या वेळेत तुझ्यासोबत विश्वास असेल. बाळ, आजपासून एक छोटासा बदल कर. आजपासून स्वतःला दोष देणं थांबव. भूतकाळातील दिशा आता स्वतःला देणं आता थांबव. जे काय झालं ते झालं, ते बदलायला ते येणार नाही. पण आजचा दिवस तुझ्या आता हातात आहे. आज तू आता चांगलं विचार कर. आज तू एक चांगलं काम कर. तू एखाद्याचा हसव. तुला तर माहिती आहे का, जेव्हा तू इतरांसाठी चांगलं करतोय तेव्हा तुझं मन हलकं होतं. कारण देणं हे घेण्यासाठी मोठं असतं. तुझ्या त्या घरात अडचणी असतील, कधी कधी पैशासाठी मनात तर ताण असेल, पण लक्षात ठेव, गरिबी कायमची नसते, संघर्ष कायमचा नसतो. जो काय मेहनत करतो, जो आता प्रामाणिक राहतो, जो काय हार मानत नाही, त्याचं आयुष्य बदलतं. कधी कधी हळूहळू, कधी कधी अचानक तुझ्यासाठी आता एक चांगली आता वेळ येणार आहे. तुझ्या आता कदाचित एक वाटत असेल की हे देव आता उशीर करतोय, पण देव कधी आता उशीर करत नाही. तो आता योग्य वेळेच वाट बघतो. तुला आता मजबूत करण्यासाठी काही गोष्टी उशिरा देतो. जर आज तुला तर सगळं आता सहज मिळालं असतं, कदाचित त्याची किंमत तर कळली नसते. आजचा संघर्ष उद्याच्या यशाची किंमत शिकवते. बाळा, स्वतःवर प्रेम करायला शिक. तू जे काय आहेस तसं आता आहेस, तसं तू स्वतःला स्वीकार. तू अपयशी नाही, तू आता फक्त शिकतो आहेस. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे अनुभव आहे. ज्याने ते अपयश पाहिलं नाही त्याला आता यशाची खरी गोडी आता कळत नाही. तू अजूनही लढतोय, याचा अर्थ तू आता जिंकलाय ठरवलं आहेस. आता एक गोष्ट मनात ठेवून पुढे चाल. तू एकटा नाही, स्वामींचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. प्रत्येक पावलावर स्वामी त्यांची नजर आहे. आता तू जेव्हा तो घाबरतोय तेव्हा त्यांचं नाव घे. तू आता जेव्हा थकतोय तेव्हा त्यांना 2 मिनिटं शांत बस, श्वास घे आणि स्वतःला सांग, हे दिवसही जातील. कारण काहीच कायमचं नसतं. तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे, खरं हसू येणार आहे, तुझ्या कष्टांचं फळ तुला मिळणार आहे. फक्त तुला अजून संयम ठेव. अजून जे काही सहन करतोय ते तुला आता उद्या त्या इतरांसाठी प्रेरणा बनेल.
लोक म्हणतील तो किती आता मजबूत आहे, पण त्यांना आता माहीत नसेल की आता तू किती आता वेळ तुटून पुन्हा उभं राहिलास. आता तुझ्या काही गोष्टी तुझ्या अजून संपलेल्या नाही आहे, ती फक्त आता घडते. काही आता काही ना शेवट सुंदर असेल. म्हणून बाळा आज काय निर्णय घे. काहीतरी झालं तरी स्वतःवर विश्वास सोडायचा नाही आहे. लोक येतील जातील, परिस्थिती बदलेल, वेळ बदलतील, आणि पण आता तुझा त्या विश्वास कायम ठेव, कारण शेवटी जिंकतो तो जो त्या स्वतःवर विश्वास ठेवतो. तुझ्यासाठी एक नवीन पहाट तयार होते, एक नवीन आता संधी तुझी वाट बघते, एक नवीन आनंद तुझ्या आयुष्यात येणार आहे. फक्त आता चालत राहा, हसत राहा, प्रार्थना करत राहा. हा स्वामी म्हणतात, बाळा आता मी तुझ्यासोबत आहे, तुझं काही वाईट होऊ शकत नाही, होणार नाही, ही तर जाणीव आहे. तुला आता पुन्हा आता मजबूत केलं आहे, आणि एक दिवस तू अभिमानाने म्हणशील ही तर तुझी हार मानली नाहीस, म्हणून आज मी आता जिंकलो आहे. तुझ्या आता वेदना सहन केल्या आहेत ना, त्या व्यर्थ नाहीत. प्रत्येक आयुष्याची एक किंमत आहे, प्रत्येक अपयशाची शिकवण आहे, प्रत्येक नकारमार्गाची एक नवीन दिशा आहे. तू अनेकदा आता विचार केलास, मी एवढं तर प्रयत्न करतोय तरी का अडथळे येतात, कारण तुझं आयुष्य साधन आहे. तुला तर काही आता वेगळं करायचं आहे, आणि ते वेगळं करायचं असेल तर मार्गही वेगळाच असतो. तुला पैशाची चिंता, कधी कधी खिशात कमी पैसे असतात, पण मनात मोठे तर स्वप्न असतात. लोक म्हणतात तर स्वप्न पाहून काय उपयोग आहे, पण बाळा स्वप्न नसतील तर जगायला कशासाठी. आता तुझ्या मनात जे काही स्वप्न आहेत ना, ते उगाच नाही आता आले, ते तुला आता दिलं गेलं आहे, कारण तू आता ते पूर्ण करू शकतो. आज तू छोट्या पावलांनी तर चालतोय. कधी वाटतं की काहीच प्रगती नाही, पण लक्षात ठेव, झाड वाढत असताना आवाज करत नाही, पण एक दिवस ते मोठं होतं. तुझ्या आयुष्यात काही लोक आले, काही लोक राहिले, काही तर निघून गेले. त्यांनी तर साथ दिली, त्यांचे आभार मान. जे सोडलं तर त्यांना माफ कर, कारण राग ठेवला तर तूच आता जळतोय. माफ केलं की मन हलकं होतं. तुला तर स्वतःवर शंका येते, आता मी योग्य आहे का, मी आता करू शकेन का. आजपासून एक वचन दे, मी आता स्वतःला कमी लेखणार नाही. रोज सकाळी उठून मन आजचा दिवस माझ्यासाठी आहे, मी आता काहीतरी चांगलं करणार. लहान गोष्टींसाठी सुरुवात कर, शिस्त लाव, वेळेची आता किंमत ओळख. मोबाईलवर आता तासनतास घालवण्यापेक्षा 1 तास स्वतःवर खर्च कर. नवीन कौशल्य शिक, पुस्तक वाच, किंवा शांत बसून विचार कर. तुझ्या मनात जे काही चालू आहे ना, ते सगळं आता बाहेर काढ, कागदावर लिही. स्वतःशी बोल, तू एकटा नाहीस, तुझ्या प्रयत्नांना फळ मिळणार आहे. कधी कधी आयुष्य शांत असतं, काहीच घडत नाही असं वाटतं, पण आता त्या शांततेत तयारी चालू असते. देव आता तुला आता तयार करत आहे. तू आता पडलात असते, पण त्या प्रत्येक वेळी आता उठलाय, हे तर तुझं खरं आता सामर्थ्य आहे. आता तो पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, भीतीवर आता नियंत्रण घेऊ नको, विश्वासावर नियंत्रण घे. तुला अपयश येईल कदाचित, पण ते तर कायमचं नसतं, ते तुला मजबूत करतं. आज जे काही कठीण वाटते ते उद्या तुला अभिमानाने सांगता येईल. आई वडिलांचा विचार कर, त्यांना आता तुला किती आता कष्टाने वाढवलं, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तू झगडतोय. हे तर तुझं हसू एक दिवस कायमचं असेल. तुझ्या आता घरात आनंद येईल, तुझ्या हातात स्थिरता येईल, तुझ्या मनात समाधान येईल, आणि त्यासाठी आज मेहनत करावी लागेल. तुला तर थकवा येईल, कधी कधी हार मानावीशी वाटेल, पण त्यावेळेत हे लक्षात ठेव, तू आता आधीच खूप आता लांब आता आलायस. मागे होऊन बघ, तू आधी आता जिथे होतात तिथे आज तू आता पुढे आहेस, आणि अजून तू आता पुढे जायचं आहे. तू आता बाहेरून हसतोय, पण आतून तुटतोय. तू आता लोकांसोबत मजबूत राहतोय, पण आता रात्री उशीवर डोकं ठेवून शांतपणे रडतोय. मला माहिती आहे बाळा, तुझं मन खूप आता काही सहन करत आहे. कधी आता घरची आता जबाबदारी, कधी पैशांची चिंता, कधी नात्यांमधली तुटलेली अपेक्षा, हे सगळं आता एकत्र येते, आणि मन आता खूप थकून जातं. पण लक्षात ठेव, तू आता थकला असला तरी तू हरलेला नाही. थकवा म्हणजे थांबण्याची खूण नाही, तू आता थोडासा श्वास आता घेण्याची खूण आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, कारण आपण आता खूप वेगाने धावत असतो, आणि त्या धावण्यात आपण स्वतःला हरवतो. आज थोडासा वेळ स्वतःसाठी काढ, फोन बाजूला ठेव, डोळे मीट, आणि मनात एक नाव माझं घे. तुला तर जाणवेल, एक शांत लहर आता मनापासून जाईल, तीच आता माझी कृपा आहे. बाळा, तुला आता वाटतं की तुझी प्रार्थना आता ऐकली जात नाही, पण प्रत्येक प्रार्थना आता ऐकली जाते. फक्त उत्तर आता येण्याची आता वेळ वेगळी असते. तू जे काय मागतोय ते तुला आता मिळते, पण जेव्हा ते आता तुझ्यासाठी आता योग्य वेळ असेल तेव्हाच. कधी कधी आपण हट्ट करतो, आताच पाहिजे, पण देवाला माहीत असतं की आता थोडा उशीर तुझ्यासाठी चांगला आहे. बाळा, विश्वास म्हणजे फक्त शब्द नाही, विश्वास म्हणजे अंधारातही चालणं राहणं, दिवा नसला तरी पाऊल पुढे टाकणं. तू आता 1 पाऊल पुढे टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी येईन. आजपर्यंत तू खूप आता सहन केलं आहे, लोकांनी आता गैरसमज केला आहे, माझ्या तुझ्या आता मनात विचार केला नाही, तुझ्या शांततेचा गैरसमज फायदा घेतला, पण आता बदल होणार आहे. आता तू आता स्वतःसाठी उभा राहणार आहे, आता तुझं स्वतःला कमी समजणं थांबवणार आहे. बाळा, तुझं स्वतःची किंमत ओळख, तो इतरांसारखा नाहीच आहे. तुझ्या आता एक वेगळा तेज आहे. फक्त ते जो ओझं आता झेललं गेलं आहे ते चिंता आणि भीतीने. भीती सोड, जग आता काय म्हणेल हे सोड. लोक आता 2 दिवस बोलतील, तिसऱ्या दिवशी ते विचारत आहे, पण तू जर आता स्वतःला सोडलं तर ते आयुष्यभर दुखेल. म्हणून तर स्वतःची साथ सोडू नको. कधी अपयश आलं तर आता स्वतःला देश देऊ नको. प्रयत्न तर करणं हेच तर मोठं यश आहे. तू जे काय करतोय त्यामागे तुझं तर चांगलं मन आहे.
आणि त्या चांगल्या मनाचा शेवट आधीच वाया होत नाही. त्यामुळे आज जर तुझ्याकडे तर पैसा नक्की कमी असेल तर ते उद्या तो वाढेल. आज जर तर नातं तुटलं असेल तर उद्या ते त्याहून चांगलं नातं मिळेल. फक्त धीर धर धीर म्हणजे फक्त शांत ताकद. तू शांत राहतो तोच आता खऱ्या अर्थाने मजबूत असतो. आयुष्यात 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली स्वतःवर विश्वास, दुसरी मेहनत थांबवू नको, तिसरी प्रार्थना सोडू नको. ही 3 गोष्टी जपल्या तर कोणीही आता तुला थांबवू शकणार नाही. आता ते कधी-कधी तुला वाटतं माझ्यासोबत असं का? हा प्रश्न आता बदल. माझ्या असं काय आहे हे देव आता मला मजबूत बनवत आहे. कारण जे लोक आता मोठं काही करतात त्यांना आधी आता मोठ्या परीक्षा घ्याव्या लागतात. तुझी या परीक्षा चालू आहे आणि तू आता पास होणार आहे. आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे याचा संकेत एकच आहे. तू निवडला आहे. तुझ्यावर आता विशेष कृपा आहे. आता एक छोटासा संकल्प कर. मी आता रोज सकाळी उठल्यावरती 2 मिनिटात देवावर आभार मानेन. आभार मानणं म्हणजे आता समाधान आणि समाधानात खरा आता आनंद असतो. तुझ्या त्या गोष्टीसाठी तक्रार करतोय त्याच गोष्टीवर कोणीतरी प्रार्थना करत आहे म्हणून जे काय आहे त्याचा आनंद शोध. जे नाही त्यासाठी मेहनत कर. राग कमी कर, हसणं वाढव, आई वडिलांना वेळ दे, घरच्यांना प्रेमाने बोल. हेच तर खरं यश आहे. पैसा येईल जाईल, लोक येतील जातील, पण तुझं मन आता कायम तुझ्या सोबत असणार आहे. तू तुटू देऊ नको. आजपासून स्वतःशी एक वचन दे. मी तर स्वतःला कमी समजणार नाही. मी आता हार मानणार नाही. मी आता विश्वास ठेवणार. जे तुझं आहे ते तर तुला मिळणार आहे. कुणी तर ते हसवून घेऊ शकत नाही. फक्त आता बाळा योग्य वेळ येण्याची वाट बघ आणि लक्षात ठेव मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटं नाहीस आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात हळूहळू प्रकाश वाढेल. छोट्या छोट्या आनंदात मोठा झोक देईल. स्वतःमध्ये तर खूप दिवसांपासून तू थकलाय शरीराने नाही पण मनाने. लोकांसमोर हसतोय पण आतून तुटलेला आहे. लोकांना आता कोणाचा दोष देत नाहीस पण स्वतःला दोष देतोय. कदाचित माझी चूक असेल, कदाचित आता मीच कमी पडलो असं सतत मनात म्हणत राहतोय. पण स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक गोष्टीत तुझी चूक नसते. कधी कधी परिस्थिती कठीण असते, कधी कधी लोक तर समजून घेत नाही आणि कधी कधी वेळ साथ देत नाही. पण वेळ आता कायमची सारखी राहत नाही. आज जिथे अंधार असतो तिथे त्या उद्या प्रकाशात येणार आहे. तू आज फक्त थोडं धीर धर. तुझ्या आयुष्यात जे काय आहे याला चालायचं आहे. ते तुला आता तोडण्यासाठी नाही, ते तुला आता घडवण्यासाठी आहे. तुला आता मजबूत बनवण्यासाठी आहे. स्वयं म्हणतात तू आता खूप सहन केलं म्हणून आता तुला आता आनंदात पाळायची आहे. तू तर रोज रात्री आता उशिरापर्यंत जागतोय, काळजी करतोय, भविष्यासाठी विचार करतोय. उद्या काय होईल हे आता कसं सुटेल हे प्रश्न आता मनात फिरत आहे. आज स्वामी म्हणतात उद्या तुझ्या बाजूने उभं राहणार आहे सगळं. तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडेल की जी तुला आता पुन्हा विश्वास देईल. विश्वास स्वतःवर, विश्वास देवावर, विश्वास नशेवर. तुला ज्या त्या गोष्टी तर खूप दिवसांपासून अपेक्षा आहे ना त्या हळू आता जवळ येतील. पण लक्षात ठेव चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात होत नाही. ते शांतपणे हळू आयुष्यात उतरतात. जसं तू सूर्योदय आता हळूहळू होता तसं तुझं आता सुखही हळूहळू येईल. स्वमते आजपासून स्वतःवर शंका घेणं थांबव. तू आता अपयशी नाही, तू प्रयत्न करत राहिल्यास हे तर तुझं यश आहे. तुझ्या घरात जर आता तणाव असेल तर तो आता कमी होईल. ज्या व्यक्तीसोबत तुझं मन तुझं नातं आता तुटत चाललंय तिथे आता पुन्हा समाध होईल. तुझ्या कामात अडथळे असतील तर ते मार्गच सापडेल. तर एक गोष्ट तू कर. रोज आता सकाळी उठल्यावर 2 मिनिटं शांत बस, स्वामींचं नाव घे आणि म्हण आजचा दिवस माझ्यासाठी चांगला जावो. तुला आता फरक जाणवेल. तुझ्या आता मनात जेवढी भीती आहे ना ती तर तुझ्या त्या सगळ्या आता मोठ्या अडचणी आहेत. भीती सोडलीस तर अर्थ आता युद्ध जिंकला. स्वयं म्हणतात तुला आता कमी लेखणारे लोक शांत होतील. तुझ्या हसणारे लोक आश्चर्यचकित होतील. कारण तुझं यश आता जवळ येईल. तुला आता अचानक एखादी चांगली बातमी मिळेल. कदाचित फोन कॉल, एखादा मेसेज किंवा एखादी संधी ती तुझ्या आयुष्यात बदलू शकते. तू आता फक्त तयार राहा. स्वामी म्हणतात भूतकाळ विसर. ज्याने दुखावलं त्यांना माफ कर. कारण आता माफ केल्यावर मन आता हलकं होतं आणि हलकं मनच आता उंच भरारी घेऊ शकतं. तुझ्या आयुष्यात अजून आता खूप दिवस खूप काही सुंदर घडायचं आहे. ते संकट आता कायमचं नाही. तुझ्या त्या डोळ्यात पाणी आहे पण उद्या तुझ्या चेहऱ्यावर तर हसू असेल. पण तू पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहशील. लोक म्हणतील हा ही इतकं आता बदलला कसा. लोक तेव्हा आता आठव की स्वामींचं ते कृपा आहे. स्वामी म्हणतात तुझे काही गमावलेस ना त्यापेक्षा चांगलं तर तुला मिळणार आहे. विश्वास ठेव, घाई करू नको. प्रत्येक गोष्ट आता योग्य वेळी मिळते. तुझं तर नशीब जागा होते. तुझ्या आयुष्यात स्थिरता येते आणि सर्वात महत्त्वाचं तुझ्या आता मनात शांतता येणार आहे. कारण खरी श्रीमंती पैसा नाही तर मन शांती आहे आणि ही शांती आता तुला मिळणार आहे. फक्त त्या एक पाऊल तर तू टाक. नकारात्मक विचार सोड. स्वतःवर आता विश्वास ठेव आणि रोज मनात म्हण माझा स्वामी आता माझ्या पाठीशी आहे. तू पडशील आणि पुन्हा उभं राहशील. तू रडशील पण पुन्हा हसशील. तू थकशील पण पुन्हा चालशील. कारण तुझ्यात त्या शक्ती आहे आणि ती शक्ती स्वामींच्या कृपेने वाढणार आहे. हा क्षण तर साधा नाही, हा तुझ्या त्यासाठी आलेला संकेत आहे. कदाचित तुला तर वाटेल हे खरंच तर घडेल का. हो बा, विश्वास ठेवला तर नक्की घडेल. कारण विश्वास तर शक्ती आहे. आज या क्षणी आता तू जिथे उभा आहेस ना कुठे
ते मनातल्या मनात स्वामींना नमस्कार कर आणि एकच गोष्ट सांग, माझं तर आयुष्य तुझ्या हातात आहे. तुला आता मार्ग मिळेल, तुला आता उत्तर मिळेल, तुला आनंद मिळेल आणि शेवटी स्वामी समर्थांचा आशीर्वाद. घाबरू नकोस, पुढे चालत राहा, तुझा विजय निश्चितच आहे. आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.